महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणामध्ये चंदगडच्या सोंग लोककलेचा समावेश, शिमगोत्सवातील नमन, खेळे, रोबोट, सोंगे यांसारख्या परंपरागत कलांना मिळणार नव उभारी। डॉक्टर दौलतराव कांबळे यांच्या प्रयत्नातून ऐतिहासिक परंपरेला धोरणामधून मान्यता। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यात पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या शिमगोत्सवातील सोंग लोककला प्रकारास महाराष्ट्र राज्याच्या 2024 सांस्कृतिक धोरणामध्ये स्थान मिळालं आहे। ही बाब तालुक्यातील लोककलावंत, सांस्कृतिक मंडळे आणि संपूर्ण सीमाभागासाठी अभिमानास्पद ठरली आहे। कोकण आणि कर्नाटक या दोन भिन्न संस्कृतींचा मिलाप असलेल्या चंदगड तालुक्यात साजरा होणारा शिमगोत्सव हा केवळ सण नसून लोकजीवनाची रंगीत अभिव्यक्ती आहे। यामध्ये सोंगे, नमन, खेळे, रोबोट यासारखे विविध लोककला प्रकार सादर केले जातात। काही गावांमध्ये हा शिमगोत्सव 7 दिवस, काही ठिकाणी 15 तर काही गावांमध्ये तब्बल 21 दिवसांपर्यंत साजरा केला जातो। या अनोख्या परंपरेचं आणि सांस्कृतिक वैभवाचं संवर्धन व्हावं यासाठी राज्य सांस्कृतिक धोरण समितीने सोंग या चंदगडी लोककलेचा धोरणामध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे। याचा थेट फायदा चंदगड आणि आजरा तालुक्यातील लोककलावंतांना, सांस्कृतिक संस्थांना आणि समाजातील युवा पिढीला होणार आहे। या निर्णयामागे मोठा वाटा आहे डॉक्टर दौलतराव कांबळे यांचा, जे स्वतः कोकरे तालुका चंदगड येथील असून लोककलेचे अभ्यासक आहेत। त्यांनी सोंग कलेचं स्थानिक महत्त्व, तिची वेगळी शैली, लोकजीवनाशी असलेली घट्ट नाळ आणि तिचं ऐतिहासिक मोल हे सगळं सांस्कृतिक धोरण समितीसमोर प्रभावीपणे मांडलं। या निमित्ताने चंदगड तालुक्यातील कोकरे, जांभरे, काजिर्णे, पुंढा, सडेगुडवळे, कानूर, नांदवडे अशा गावांमध्ये साजऱ्या होणाऱ्या लोककला प्रकारांना शासनाच्या पातळीवर मान्यता आणि प्रोत्साहन मिळणार आहे। कार्यशाळा, निधी, प्रशिक्षण, कलेचे डॉक्युमेंटेशन अशा विविध माध्यमातून या परंपरेचं जतन आणि संवर्धन होण्याची अपेक्षा आहे। त्यामुळे चंदगडचा शिमगोत्सव आता केवळ गाव पातळीवर मर्यादित राहणार नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर ठळकपणे उमटणार आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।